घेऊ. बाई किती गवत वाढलंय आणि सुन तिकडं पाणी मारत बसते काय पण करते तर लय गवत वाढलंय आणि ह्याला काय अक्कलच नाही. हे गवत उपटत नाही लय वाढलंय. ऐ ग पडले असते बाई. बया आता किती अजून 4 कॉलम राहिलं पाणी मारायचं. ह्याला बी मारायचं नीट बसलं नाही. पहिल्या इटा भिजवते आणि मग त्या कॉलमला मारते पाणी. रुको जरा सबर करो. वडापाव तर लय खाऊ वाटायला लागलाय. पण इथं सासू बी आहे. हा सासू समोर जर वडापाव आणायला लावला तर ती वाटत नाही की मला खाऊ देईन म्हणून. तर एक काम करावं. काय करावं बरं. हा हिला आहे ना खरी पाठवते. अच्छा काहीतरी सांगून आणि मग ह्यांना वडापाव आणायला लागेल. मस्त बी खाताव. तेरा तो गेम बजाना पडेगा. असं काय थांब आता तुला दाखवते. अभी मजा आएगा ना भिड़ो. मला का केलं इथं. सांडलंय बोल का केलंय. बरं आहे काय की आता कुठं जाणार आहेत का. चालू आहे गावात काम आहे माझं. मग गावात चाललाय मला येताना वडापाव आणा की. वडापाव हा भूक लागली काय पाणी मारून. भूक बी लागली आणि मला लय खाऊ वाटायला लागले थाव. बरोबर किती आणायचं. 200 रुपयाचा आणा. 200 रुपयाचं. हा का बकासूर आहे का काय. अहो सकाळचं जेवण बी केलेलं नाही. जाते ना जरा 2-4 जास्त जाते ना गरम गरम असते. 2-4 200 मध्ये किती झाले. 20 वडापाव झाले. हा तुम्ही 5 खाचा आणि पुरी आहेत त्या. मी 5 खायला काय बकासूर आहे बाई. मला लय झाला 2 100 रुपयाचा आणतो. पुढचंच आणले हाणायचं बाई 200. पागल आहेस का इतका वडापाव खात असतात का. बरं 150 रुपयाचा आणा. 200चा अरे बाई आणतो जेवढं आणायचं तेवढं. माझं मी बघतो पैसे किती आहेत जवळ. जावा आणा. भैया आता नवऱ्यानं तरी एका शब्दात ऐकलं की वडापाव आणा म्हणल्यावर आणलं. लय थोडं आणत्यानं म्हणलं 150 रुपयाचं आणा आणि त्यानं 50-100 रुपयाचं. एक काम करते सासूबाईला काहीतरी सांगते आणि त्यांना इथनं हाकलते. म्हणजे कसं मनसक्त खायला मिळेल. चला कामाला लागलं पाहिजे ना हाकललं पाहिजे. रुको जरा सबर करो. सासूबाई काय अहो तुमच्या मैत्रिणीचा फोन आलता. कशाला आणता त्या मैत्रिणीचा माझ्या फोन तुला. अहो तिने लय भारी साडी आणली. खरं काय. हो आणि ती म्हणत होती तुझ्या सासूला घरी पाठवून दे. मी लय वेळ झाला दारात येऊन बसली. होय मग जाते आता मी घरी. आता बघते कसली छान साडी आणली ती. हा जावा. हा अंदामान जावा. हा हा हे बघ धर वडापाव होलं. आणले की. किती आणलो 5. बया पुरत्यान का आणता 5 तर. पैसे नव्हते बाई खिशात 50च होतं पुरतीयन का. आता ही 5 मलाच लागते ना. बाकासूर चावला तूच खा मी खातच नाही. बया आता राहू द्या. मी खाते 2 तुम्ही 2 खावा. आणि आईला आई तुमची गिरी घरी त्या मैत्रिणीने फोन आलता आणि ती म्हणली ये म्हणून ती गेल्या. घरी गेली होय. हा तिच्या वाटणीचं आणलं होतं मी. आता 5 मध्ये त्या बी सकरी होत्या का. एक खायचा असतो सगळ्यांनी. एक खायचा होता. इथं भूक लागलेली मुलकाची. बरं ऐका की काय ते तुमचा मित्र नाही का रोहित. हा त्याचा फोन आलता काहीतरी अर्जंट काम आहे म्हणला. जाऊ बघून या बरं.
अर्जंट काम आहे काय अर्जंट काम आहे लगेच बोलवलंय का वडापाव खाऊन गेलास तू की बघून या की पहिलं. हो जाऊन दे वडापाव नंतर आल्यावर खातो काय काम असलं इमर्जन्सी बरं खातावर तू मी आलो नग मी नाही खात, तुम्ही या मग आपण दोघं मिळून खाऊ. बरं थांब मी आलो काय काम काढलं काय की एक हा, मी तर पाणी मारून घेते एकदा अजून. चो बस आहे तर अयो सुनबाई आता मला सोडून वडापाव खाते काय. थांब आता सुनबाईची मजाच करते, वडापावच तिकडे घेऊन जाते. सुनबाई चांगली उठकी, बघावं लागत नाही तर परत यायची नाही येत. आता जाते पिशवीच घेऊन जाते. प्रगती चल की वडापाव खाऊ मला द्यावं पाणी. घे वडापाव घे खाऊ भूक लागल्यासारखं झालंय अहो काय अहो मी पिशवी इथं अडकवली होती. तिथं अडकवली होती हा मग कुठं गेला वडापाव काय माहिती, तर मी तर तिकडे पाणीच मारत होते. अहो तिथे इकडे आतमध्ये टाकली आहे नाही हो का ह्याला अडकवली होती, हो का ह्याला गाडवान तर नेल नसेल. गाडव आहेस का गाडव कशाला खाताय फॅन्ड्रीने तर नसून नेली काय माहिती हो. पहिलं इकडे बी नाही महाग तिकडे बघू बरं. इकडे बरं अरे इकडे बरं हो इकडं काय अवघडच झालं. अजून एकदा बघते बाई, नाही तर अजून एकदा येईन सुनबाई. सुनबाई मला सोडून खाते काय. थांब आता गपचूपच खाते आता. वाव किती वास छान येते. कुठे गेला असतं वडापाव कोण नेला असतं काय माहिती अहो. सासूबाई चांगलं लागतात का वडापाव. हा ग लय चांगलं लागतं तो. काय अहो सासूबाई सगळं वडापाव खाऊन टाकले तर. अगं मला लय भूक लागलेली. अहो पण आमचा बी विचार करायचा होता की मग थोडा तरी. अगं तू गपचूप खायचं म्हणत होती काय, मी इथलं वाकून बघितलंय सगळं. अहो म्हणलं आहे अगं माझा तरी विचार करायचा की सुनानं तुला तसं केलं तर मला तरी एक ठेवायचा की काही ठेवलं नाही सगळं रिकामच आहे. अरे लेका मला लय म्हणजे लय भूक लागली. मला वाटलं आता ही लेक दोघ जण कामालाच लागल्यात म्हणून मी खाऊन टाकलं. तरी थोडं राहिलंय. हा एवढी ठेवलंय खातूच आता इतकं मोठं 5च्या 5 वडापाव खाल्ल्या तू पाकासुरासारखं खाल्ले लेकराला ठेवलं नाही. काय बाबा आता जावा जावा.